नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, शैक्षणिक वर्ष 2024-25 ऑनलाईन ॲडमिशन चालू झालेले आहेत. ऑनलाईन ॲडमिशन दिनांक 1 जून 2024 पासून चालू झालेले आहेत व विदाऊट लेट फीस म्हणजे रेग्युलर फीसमध्येच ॲडमिशन करण्याची ऑनलाईन प्रवेश घेण्याची शेवटची तारीख आहे 31 जुलै 2024. ओके, आता आज दिनांक आहे 7 जून 2024. आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपण आलेलो आहोत. ऑफिशियल वेबसाईट आहे ycmou.digitaluniversity.ac. या वेबसाईटवरील ॲडमिशनवर क्लिक केल्यानंतर आपण इथे येऊन पोहोचतो. इथे आपण विविध प्रॉस्पेक्टस पाहत आहोत. गेले 3 दिवस आपण 3 वेगवेगळे प्रॉस्पेक्टस पाहिले आहेत. काल आपण MA एज्युकेशनचं प्रॉस्पेक्टस पाहिलं आहे. परवा दिवशी आपण BAचं प्रॉस्पेक्टस पाहिलेलं आहे. त्याच्या अगोदर आपण आणि एक प्रॉस्पेक्टस पाहिलेले आहे. असे 3 प्रॉस्पेक्टस पाहिलेले आहेत आपण. तर आता आज आपण शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट प्रोग्राम, ठीक आहे, ह्याचा कोर्स कोड आहे किंवा प्रोग्राम कोड आहे P10. तर याचं आपण इन्फॉर्मेशन ब्राउचर, माहिती पुस्तिका किंवा प्रॉस्पेक्टस पाहणार आहोत. याच्यावर क्लिक करायचं पुढे. ओके, आता ही डाउनलोड झालेली आहे. PDF रीडरनं ओपन करायचं. ओके, तर ही झालेली आहे ओपन माहिती पुस्तिका. हा कोर्स प्रत्येक स्टडी सेंटरवर असेलच असे नाही, बरेच आता नवीनसुद्धा अनेक स्टडी सेंटरवर हा कोर्स अवेलेबल झालेला आहे. त्याच्यासाठी याची माहिती देणं मला आवश्यक वाटलं. महत्त्वाचा कोर्स आहे, 1 वर्षाचा कोर्स आहे, 1 वर्षाचा डिप्लोमा आहे. तर पाहूया, हा जो कोर्स आहे तो शिक्षणशास्त्र विद्याशाखेअंतर्गत येतो. शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम माहिती पुस्तिका, प्रोग्राम कोड आहे P10. शैक्षणिक वर्ष आहे 2024-25. पुढच्या पेजवर जाऊया आपण. ठीक आहे, ही विविध माहिती आहे, ही वाचून घ्यायची आहे तुम्ही. अनुक्रमणिका आहे. ABC ID तयार करा म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे. आजही सांगत आहे की ABC ID तयार करा. डिजिलॉकरमध्ये जाऊन तुमचा ABC ID तयार करून घ्या आणि तो ABC ID सदैव आपल्यासोबत असू द्या. ज्यावेळेस युनिव्हर्सिटी विचारते त्यावेळेस ABC ID देऊन टाकायचा. ठीक आहे. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स ज्याला आपण म्हणतो. विद्याशाखेचा परिचय, शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम, त्याची उद्दिष्टे, शिक्षणक्रमाची संरचना. आता शिक्षणक्रम असणार आहे हा 1 वर्षाकरता असणार आहे. 1 वर्षाचा शिक्षणक्रम आहे. बस, अभ्यासक्रम बी दिलेला आहे. आता प्रवेशाविषयी पुढे बघूया आपण. आधी एवढी माहिती वाचून घ्या स्क्रीनवरली. ही तुम्हाला PDF डाउनलोडही करता येईल वेबसाईटवरून जाऊन. ठीक आहे, बाकीचं पूर्ण वाचत नाही मी, खूप व्हिडिओ मोठा होईल. फक्त महत्त्वाचे पॉईंट तेवढे घेईन मी. ठीक आहे. प्रवेश पात्रता. आता या शिक्षणक्रमासाठी शालेय व्यवस्थापन पदविकेला तुम्हाला प्रवेश घेण्यासाठी तुमच्याकडे कोणती प्रवेश पात्रता असली पाहिजे? तर नंबर 1, UGC मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर व्यक्ती. UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन मान्यताप्राप्त कुठल्याही विद्यापीठाची पदवी असेल तुमच्याकडं, तर तुम्हाला शालेय व्यवस्थापन पदविकेला ॲडमिशन मिळेल. कोणतीही पदवी, विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, कोणतीही पदवी. ठीक आहे. आणि कोणालाही प्रवेश मिळतो. आता काही लोकांना वाटतं की हा जी शाळेवर शिकवत असतात टीचर, त्यांना प्रमोशनसाठी, मुख्याध्यापकासाठी, ती तर आहेच. त्या शाळेवर जी शिक्षक शिकवत आहेत ते तर आहेच. परंतु भविष्यात जर तुम्हाला टीचर बनायचं असेल आणि टीचर बनून तुम्हाला DSM वगैरे कोर्स करायचा असेल, ही शालेय व्यवस्थापन कोर्स करायचा असेल, तर तुम्ही आताही करू शकता. त्याचं काही अडचण नाही. तेव्हाच करावा असं नाही. हा कोर्स कोणीही करू शकतो. शक्यतोवर हा कोर्स तुम्हाला शिक्षण विभागातच कामाला येतो. त्याच्यामुळे शिक्षण विभागाशी संबंधितच लोक हा कोर्स करतात. जसे ज्याला मुख्याध्यापक किंवा उपमुख्याध्यापकाचं नियुक्तीपत्र आलेलं आहे ती करतात. तसेच काही लोक ऑलरेडी कोणत्या तरी खाजगी संस्थेवर किंवा सरकारी शाळेवर शिकवत आहेत ते लोक करतात. कारण भविष्यामध्ये मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापक होण्यासाठी त्यांना कामाला येतही म्हणून ते करून ठेवतात, ऑलरेडी अगोदरच करून ठेवतात. बाकी आता इन जनरल जी लोक आहेत त्यांच्यासाठी म्हणलं तर त्यांच्या मनावर आहे. तुम्हाला करायचं असलं तर करू शकता.
पण शिक्षण क्षेत्रातल्या लोकांसाठी हा महत्त्वाचा अभ्यासक्रम आहे. शिक्षण क्षेत्रातल्याच लोकांनी करायचा आहे. बाकीच्या क्षेत्रातल्या लोकांना काही त्याचा काही जास्त उपयोग काही होणार नाही. तो एक डिप्लोमासारखं कार्य करेल, नॉर्मल डिप्लोमासारखं. ठीक आहे. नावच आहे, नावातच सगळं दिलेलं आहे, शालेय व्यवस्थापन पदविका. म्हणजे शाळेशी संबंधितच आहे. शाळेशी संबंधित जे कोणी कर्मचारी आहेत, शिक्षक वगैरे, त्यांनाच करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे नंबर 1ची आहे UGC मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. कोणत्याही पदवी असल्या तर त्याला चालतं. नंबर 2 आहे किंवा जर ही सोडलं तर नंबर 2 किंवा काय आहे, मुख्याध्यापक किंवा उपमुख्याध्यापक अशी नियुक्तीपत्र असलेली व्यक्ती. एखाद्या व्यक्तीकडे मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापकाचं नियुक्तीपत्र असेल तर त्या व्यक्तीला सुद्धाही करता येतं. किंवा तिसरा पॉईंट आहे आर्ट मास्टर असलेली व्यक्ती. आता आर्ट मास्टर ही काय आहे पहा, मला तर काही ह्याच्याविषयी माहिती नाही. आर्ट मास्टर असलेली जर व्यक्ती असेल तर त्याही व्यक्तीला हा शालेय व्यवस्थापन पदवीचा कोर्स करता येईल. ठीक आहे. 1च वर्षाचा कोर्स आहे मित्रांनो, ध्यानात ठेवायचा आहे. 1च वर्षाचा कोर्स. याला उमेदवाराने प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरवायचा आहे. ठीक आहे. या अर्जासोबत पुढील कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावायची आहेत. नंबर 1 जन्मतारखेचा पुरावा. नंबर 2 पदवीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र. नंबर 3 मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक असल्यास नियुक्तीचे आदेश असल्यास, मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक असल्यास नियुक्तीचे आदेश असल्या तर, नाहीतर तुम्हाला वरील जन्मतारखेचा पुरावा आणि पदवीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र देऊन सुद्धा तुम्हाला प्रवेश मिळेल. विद्यापीठ शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावायचं आहे. प्रत्येक केंद्रावर कमाल 60 प्रवेश देण्यात येतील. अभ्यास केंद्रावर प्रवेश न झाल्यास किंवा अपरिहार्य कारणास्तव अभ्यासक्रम बंद झाल्यास विद्यापीठाने निर्धारित केलेल्या अभ्यास केंद्रावर सदर शिक्षणक्रम पूर्ण करावा लागेल. ठीक आहे. बाकीचे पॉईंट्स तुम्ही वाचून घ्या. शिक्षणक्रम शुल्क असणार आहे याचे टोटल 7,710 रुपये. या 7,710 रुपयामध्ये तुमचे विद्यापीठ शुल्क पण आहे, अभ्यासक्रम शुल्क पण आहे, आणि बाकी परीक्षा शुल्क, एलिजिबिलिटी शुल्क, आयडेंटिटी कार्ड फी, प्रॉस्पेक्टस फी, असे ग्रंथालय फी, सर्वच फीस याच्यामध्ये इन्क्लूड केल्या आहे. म्हणजे जवळ गुत्तच घेतलेलं आहे तुमचं. शालेय व्यवस्थापन पदविका पूर्ण करण्यासाठी तुम्हाला गुत्त दिलेलं आहे 7,710 रुपयांचं. या गुत्त्यामध्ये विद्यापीठाचं शुल्क पण आहे, अभ्यास केंद्राचं शुल्क पण आहे. ह्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा, ऑनलाईन पेमेंट करायची, फॉर्म आणि ऑनलाईन पेमेंट फीसची पावती ही दोन्ही घेऊन जाऊन स्टडी सेंटरला जमा करायचं. बस, कुणालाही रुपया द्यायचा नाही. 7,710 रुपये फक्त ऑनलाईन पेमेंट करायचे. ऑनलाईन कुणाकडे द्यायचे नाहीत. आणि पेमेंट करून त्याची पावती घ्यायची ऑनलाईनची, असतेच मिळतेच. आणि ॲप्लिकेशन फॉर्म घ्यायचा, आपल्याकडे कॉपी ठेवायची, स्टडी सेंटरला एक देऊन टाकायची, काम फिनिश. ओके. पुढे कालावधी. शालेय व्यवस्थापन, एक मिनिट. शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम कालावधी किमान 1 वर्ष असून जास्तीत जास्त 3 वर्षात पूर्ण करणे आवश्यक आहे. बरोबर आहे. आता तुम्ही नोंदणी केली म्हणजे यावर्षी तुम्ही ॲडमिशन घेतली तर तुम्हाला कमीत कमी 1 वर्षात पूर्ण करायचं आहे. ते 1 वर्षाचा कोर्स आहे. जर 1 वर्षात तुम्ही काही खाजगी कारणामुळं किंवा इतर काही कारणामुळं तुम्हाला सुट्टी वगैरे मिळाली नसेल तर तो तुम्ही दुसऱ्या वर्षी, जास्तीत जास्त 3ऱ्या वर्षी, 3 वर्षात हा अभ्यासक्रम पूर्ण झालाच पाहिजे. 3 वर्षात 1 वर्षाचा अभ्यासक्रम 3 वर्षात पूर्ण झाला पाहिजे. होईना गेलं तर पुढे काय, त्यानंतर अध्ययनार्थीला नोंदणी संपेल त्या वर्षी पुन्हा त्या वर्षीचे पूर्ण शुल्क भरून पुन्हा नोंदणी करावी लागेल. मग जर तुम्ही त्याच PRN नंबरवर तुम्हाला अपेअर व्हायचं असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल, पुनर्नोंदणी करावं लागेल. आणि ते पुनर्नोंदणीची फीसही भरावी लागेल. तसेच पुनर्परीक्षार्थीची बी फीस भरावी लागेल. 2 फीस भरावी लागेल. 2 फीस बसून तुम्हाला परीक्षेला बसता येईल. पुढे पुनर्नोंदणी ही फक्त एकदाच करता येईल. पुनर्नोंदणी कालावधी प्रथम नोंदणी कालावधीची मुदत संपण्याच्या दिनांकापासून मोजण्यात येईल. ठीक आहे, चालते. आणि एकदाच पुनर्नोंदणी करता येईल. पुन्हा पुनर्नोंदणी बार करता येणार नाही. ठीक आहे. माध्यम. मुक्त विद्यापीठाचे अध्ययन साहित्य, मुक्त विद्यापीठाचे सर्व अध्यापन साहित्य मराठी माध्यमात असेल. मात्र अध्ययनार्थीच्या सोयीसाठी मराठी, हिंदी व इंग्रजी यापैकी कोणत्याही एका भाषेत त्याला स्वाध्यायकृती संशोधन अहवाल सादर करता येईल. यासाठी अभ्यासकेंद्र संचालक समन्वय यांची लेखी परवानगी घ्यावी. अभ्यासकेंद्रावर हिंदी व इंग्रजी माध्यमातून समंत्रण करणे बंधनकारक नाही. ठीक आहे. मराठी माध्यमातूनच केलेलं बरं, आपण मराठी माध्यमाचेच आहो. बरं, तुम्हाला जर एखाद्या वेळेस पेपर इंग्रजीतून किंवा हिंदीतून लिहायचे असेल तर तुम्हाला त्याची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. ठीक आहे. मूल्यमापन प्रक्रिया आहे. मूल्यमापन प्रक्रिया वाचून घ्या. खूप मोठा व्हिडिओ होईल, त्याच्यासाठी तुम्ही वाचून घ्या, आरामशीर वाचून घ्यायचा आहे. उत्तीर्णतेचे नियम आहे. 40% उत्तीर्ण आहे. ओके.
मग ABCID कसं तयार करायची त्याची प्रोसेस दिलेली आहे इथं, ते पण वाचून घ्या. कृती संशोधन अहवाल बनवायचे तुम्हाला, तो पण बघून घ्यायचा आहे तुम्ही. ठीक आहे. विभागीय केंद्रे आणि संपर्कासाठी पत्ते दिलेले आहेत, हे पाहून घ्यायचं आहे. एकूण 8 विभागीय केंद्रे आहेत, बरेच आहेत. ठीक आहे. आपल्या विभागीय केंद्राला जायची काय आवश्यकता पडत नाही, ऑनलाईनच सगळं सॉल्व्ह होतं. हे UGCनं 2004च्या GR नुसार मुक्त विद्यापीठांना दिलेल्या मान्यतेसंबंधीचा GR आहे. हे पुढे मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक पदावरील पदोन्नतीसाठी महाराष्ट्र शासन निर्णय 2005 आहे. ही ह्याच डिप्लोम्याविषयीचं आहे, त्याच्यामुळे हे वाचून घ्यायचं आहे तुम्ही. खाली एक GR दिलेला आहे आणि मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक पदावरील पदोन्नतीसाठी महाराष्ट्र शासन निर्णय 2008 हा पण वाचून घ्यायचा आहे तुम्ही, काही कामाचा आहे का पहा. मुक्त विद्यापीठाच्या पदविकांना महाराष्ट्र शासन मान्यता, ही मान्यता आहे. 2 प्रकारची वेगवेगळी मान्यता दिलेली आहे तुम्हाला, ती वाचून घ्यायचं आहे. विद्यापीठ गीत आहे कवी कुसुमाग्रज यांनी लिहिलेलं, ते पण तुम्ही वाचू शकता. ठीक आहे मित्रांनो. तर ह्या कोर्सेसला जर तुम्हाला ॲडमिशन वगैरे घ्यायचं असेल तर आपल्या जवळच्या स्टडी सेंटरला संपर्क साधा, तिथे अभ्यास अवेलेबल आहे का बघा. नाही तर मी एक व्हिडिओ बनवेल, त्याच्यामध्ये तुम्हाला स्टडी सेंटर कसं शोधायचं ते पण दाखवायचा प्रयत्न करेन. वेबसाईटवर आहे ऑप्शन, त्याच्यामध्ये तुम्ही तिथं स्टडी सेंटरचं तुमचं जिल्हा वगैरे टाकून त्याच्यामध्ये स्टडी सेंटर अवेलेबल आहे का पाहू शकता. लातूर जिल्ह्यामध्ये स्टडी सेंटर आहे. लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचं स्टडी सेंटर आहे महात्मा फुले महाविद्यालय जळकोट, जळकोटमध्ये आहे. तिथे हा शालेय व्यवस्थापन पदविका कोर्स आहे अवेलेबल, महात्मा फुले महाविद्यालय जळकोट. बाकी ठिकाणी पण आहे, परत ते मला माहीत असलेले सांगितलं. लातूरलाही आहे माझ्या माहितीस्तव, तरी पण आपण पाहून घ्या. नांदेडला वगैरे जिथं कुठं आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ जर चांगला वाटला मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी तसेच गरजू व्यक्तीपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू सून.